तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये। बातमी आहे मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पुरविणार पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी। 5 पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पूजन करून टँकर वारकऱ्यांच्या सेवेत दाखल। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिंपळे गुरव पिंपरी चिंचवड येथील मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पाण्याचे 5 वॉटर टँकर देण्यात येत आहेत। या टँकरच्या माध्यमातून पालखी सोहळ्यात पंढरपूरपर्यंत 5 दिंड्यांना मोफत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने वॉटर टँकरचे पूजन करून वारकऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले। या टँकरद्वारे आळंदी ते पंढरपूर दिंडी क्रमांक 11 हबप सोपान काका कराडकर, देहू ते पंढरपूर दिंडी क्रमांक 221 हबप ललिता विठ्ठल घाडगे, देहू ते पंढरपूर दिंडी क्रमांक 197 हबप बाबूराव महाराज तांदळे, दिंडी क्रमांक 18 कैलासवासी हबप धोंडोजी बुवा चिगळकर व श्री गुरु बंकट स्वामी महाराज विश्वस्त मंडळ दिंडी या 5 दिंड्यासोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूरपर्यंत पाठवण्यात येत आहेत। हबप बबरुवान वाघ महाराज, हबप बाबूराव तांदळे महाराज आळंदीकर, उद्योजक शंकर तांबे, ज्येष्ठ समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे, मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, गणेश ढाकणे, कैलास सानप, हनुमंत घुगे, सतीश काळे यांच्या उपस्थितीत देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पूजन करण्यात आले। अरुण पवार म्हणाले, पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ट्रस्टतर्फे टँकर सुविधा उपलब्ध करून दिली जाते। हीच पांडुरंग चरणी आमची सेवा आहे। आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यानिमित्त उपस्थित महाराज, संत महंत आणि संस्थांना 5 फूट उंचीची वड, पिंपळ, कडुलिंब, तुळस, हिरडा, भेडा, करंज, निरगुडी या वृक्षांची 500 रोपे भेट देण्यात आली। यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, शिवाजी साळुंखे, वसंत महाराज घवाणे, जयंत हिरे, हबप ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम, भीमाशंकर भोसले, सरपंच सोमनाथ दाते, सेवानिवृत्त वननिरीक्षक रमेश जाधव, कवी सुरेश कंक, अण्णा जोगदंड, सुग्रीव पाटील, विकास आघाव, उमाकांत सानप, मुख्य प्रशासकीय अधिकारी ससून रुग्णालय गोरोबा आवटे, अनुराग दुधभाते, संतोष नलावडे, संतोष पाटील, अलकाताई जोशी, ॲडव्होकेट अतुल पाटील, केशव बोधले, किशोर आडरगरगेकर, सूर्यकांत कुरुलकर, सखाराम वाळकोळी, वामन भरगंडे, युवराज नलावडे, हैदराबाद मुक्तीसंग्राम इतिहासाचे अभ्यासक नितीन चिलवंत, शिवकुमार बायस, अमोल लोंडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रीकृष्ण फिरके, चांदमल सिंघवी, सुयश दिगे, गोपाल नंदनवार, डॉक्टर मडकी, दत्तात्रय इंगळे, ॲडव्होकेट किरण सावळे, राजेंद्र वाघ, योगेश सोनवणे, बळीराम माळी, संदीप पाटील, प्रकाश इंगोले, सतीश काळे, हनुमंत घुगे, केशव बोधले, अतुल पाटील, शंकर नाणेकर, गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त करते बाळासाहेब साळुंखे, काळूराम लांडगे, गजानन धाराशिवकर, मुरलीधर दळवी, संगीता जोगदंड, हनुमंत पंडित, राजशेखर लद्दे, तानाजी काटे, श्री भाऊसाहेब, भगवान चव्हाण, चव्हाण, मीनाक्षी खैरनार, शोभाताई माने, संजना करंजवणे, उद्योजक बाळासाहेब काकडे, शोभा माने, मीनाक्षी खैरनार, सिंधू पाटील, गुलाब गायकवाड, दिलीप शेरार आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम माळी यांनी तर आभार ज्येष्ठ प्रबोधनकार शारदाताई मुंडे यांनी मानले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।